नमस्कार मित्रांनो, नेदरलँड्समध्ये नुकत्याच पार पडलेल्या नेटो समिटकडे जर नीट लक्ष दिलं असेल तर महाराष्ट्रातल्या नाशिकचं महत्त्व तुम्हाला लक्षात येईल। अर्थात ते नाशिक नाही आहे की जिथे मनसेनी सत्ता स्थापन करून मराठी माणसासाठी आदर्श राज्यकारभार कसा करावा याचा वस्तुपाठ 10 वर्षांपूर्वी का कदाचित 15 वर्षांपूर्वी घालून दिला होता। कारण मराठी माणसाच्या हितासाठी कितवीपासनं हिंदी शिकवावं का शिकवलंच जाऊ नये यावर महाराष्ट्राचे विजन असलेले लोक सध्या गुंतले असताना नेदरलँड्समधनं जी बातमी आलेली आहे ती अतिशय महत्त्वाची आहे। तिथे डोनाल्ड ट्रम्प यांच्या आग्रहाखातर त्यांच्या पुढे युरोपातल्या नेटो सदस्य देशांना शेवटी झुकावं लागलेलं आहे। त्यांनी कबूल केलेलं आहे की पुढच्या काही वर्षात म्हणजे 2035 पर्यंत ते आपल्या संरक्षणावर होणारा खर्च 3.5% नेतील, 3.5%। आणि जर त्यांनी खरोखरच तसं केलं तर दरवर्षी संरक्षणावर युरोपीय महासंघ 800 अब्ज युरो जास्तीचा खर्च करणार आहे। 800 अब्ज युरो फक्त संरक्षणावर जास्तीचा खर्च। भारतात जी सगळी मिळून जी परदेशी थेट परकीय गुंतवणूक येते त्याच्यापेक्षा हा आकडा खूप मोठा आहे। कारण दरवर्षी 800 अब्ज युरो। आणि ही भारताला का संधी आहे आणि ही नाशिकला का संधी आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे। याचं कारण म्हणजे गेली अनेक दशकं युरोपीय महासंघाने संरक्षण हा विषय ऑप्शनला टाकला होता की आधुनिक काळात युद्ध होणारच नाहीत, सगळं जग एकमेकांची शांततेने वाटाघाटी करेल। समजा एखादा उन्हाळ मुलगा निघाला, व्रात्य मुलगा निघाला म्हणजे त्यांच्या दृष्टीने रशियासारखा, तर त्यांच्याकडनं नैसर्गिक वायू विकत घेऊन त्याला शांत करता येईल, त्याचा खिसा गरम करून त्याला शांत करता येईल। आणि हे अनेक वर्ष चाललं। पण आता एका पाठोपाठ एक रशिया युक्रेन युद्ध, इस्रायल आणि हमास यांचं गाझा इथलं युद्ध, इस्रायल आणि अमेरिका यांचं इराण विरुद्धचं युद्ध, हे सगळं बघता युरोपीय देशांमध्येही एक जाणीव झालेली आहे आणि अमेरिकेने तर वातच लावलेली आहे की तुम्ही संरक्षणावर खर्च केला नाही तर तुमच्या संरक्षणासाठी अमेरिका जबाबदार असणार नाही। आणि नुसतं हे वक्तव्य नाही आहे, या इराण विरुद्धच्या युद्धात अमेरिकेने ना युरोपीय राष्ट्रांना हिंग लावून विचारलं ना नेटोला सोबत घेतलं। अमेरिकेने इस्रायलच्या मदतीने गोष्टी करूनही टाकल्या आणि त्यामुळे अनेक युरोपीय देशांची अवस्था झोपी गेलेला जागा झाला अशी झालेली आहे की आपल्याला जर विचारलंच नाही, मग युरोपच्या लोकांना असा एक अभिमान असतो की आमची अर्थव्यवस्था अमेरिकेपेक्षा मोठी आहे किंवा आमची लोकसंख्या युरोपीय महासंघ म्हणूनही अमेरिकेपेक्षा मोठी आहे आणि आम्हाला जगात एक मानाचं स्थान असायला हवं। युरोपातले 2 देश फ्रान्स आणि ब्रिटन, रशिया मी धरत नाही आता, हे संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत आहेत, पण त्यांना काहीही न विचारता अमेरिकेने हा निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळे ते झोपेतनं जागे झालेले आहेत आणि त्यामुळे त्यांना आता दरवर्षी 800 अब्ज डॉलर किंवा युरो जे काय असेल ते खर्च करणं भाग आहे। ही भारतासाठी प्रचंड मोठी संधी आहे। याचं कारण म्हणजे अनेक युरोपीय देश आता संरक्षण क्षेत्रात उत्पादन करण्याची आपली जी परंपरा होती, जो त्यांचा इतिहास होता, तो विसरलेले आहेत। अगदी जर्मनीचं उदाहरण घ्या, म्हणजे जर्मनी तंत्रज्ञान क्षेत्रात अतिशय आघाडीवरचा देश आहे, पण जेव्हा पुरोगामी किडा चावतो तेव्हा तुम्ही नेमकं काय करू पाहताय हे तुम्हाला कळत नाही। आता जर्मनीमध्ये नवीन टँकचं काहीतरी कॉन्ट्रॅक्ट इश्यू करण्यात आलं, रणगाडे, तर ते रणगाडे बनवण्यासाठी ज्या खाजगी कंपन्या त्याच्यामध्ये सहभागी होणार होत्या त्यातल्या काही अटी वाचून त्यांचं डोकंच फिरलं। कारण हे रणगाडे गरोदर बायकांच्या वाहतुकीसाठी सुरक्षित असले पाहिजेत अशी त्याच्यात अट होती। आता रणगाड्यांमध्ये गरोदर बायकांची वाहतूक कशाला? कारण पण हे जे वोकिझम आहे
हे पुरोगामित्वाची अल्ट्रा आवृत्ती आहे. त्याच्यामध्ये समजा एखादी महिला सैनिक पोटोशी असेल आणि ती टँक चालवणार असेल तर तिलाही त्या टँकमध्ये सुरक्षित वाटावं अशा प्रकारची सोय असली पाहिजे. हे सोय करायला काही हरकत नाही, पण तुम्ही अशा एखाद्या महिलेसाठी किंवा संपूर्ण युरोपियन जर्मन सैन्यात किती टँक आहेत आणि किती टँक चालक आहेत आणि त्याच्यातल्या महिलांचं प्रमाण आणि त्याच्यात गरोदर महिलांचं प्रमाण हे सगळं बघितलं, मग त्या गरोदर महिलेला सुट्टी देता येऊ शकते. तिला टँकमध्ये काही बसायची गरज नाही 9 महिने. बाळंतपण झाल्यावर ती रणगाडा चालवू शकते. पण या गोष्टीमुळे एका टँकची किंमत किती टक्के वाढते, कारण तिला टँकमध्ये सुरक्षित वातावरण निर्माण करायला त्याच्यासाठी जो खर्च लागतो. पण जे पुरोगामी किडा चावलेले लोक असतात त्यांना जगात समानता, स्त्री पुरुष समानता, महिलांच्यातही गरोदर आणि न गरोदर राहिलेल्या यांच्यात समानता, हे सगळं दाखवणं जगाला आवश्यक असतं. आणि अशा सगळ्या गोष्टींमध्ये जे त्याला ते गोल्ड प्लेटिंग म्हणतात, जे साधी गोष्ट पण तुम्ही स्टीलच्या पेल्याने पाणी पिऊ शकत असताना त्यालाही सोन्याचा मुलामा द्यायचा आणि त्याच्यामुळे तो स्टीलचा पेलाही उगाचच महाग होतो. पण त्याचा फायदा जर कोणाला होणार असेल तर तो भारताला होणार आहे. भारताला अशासाठी होणार आहे कारण जसे म्हणलं की याच्या आधी मी व्हिडिओ केले होते, एकट्या पुण्यामध्ये 300हून जास्त, कदाचित 500हून जास्त जर्मन कंपन्यांचं उत्पादन केंद्र आहे. 80हून जास्त स्वीडिश कंपन्या आहेत. आणि आता त्याच्यामध्ये संरक्षण क्षेत्रातल्या कंपन्यांची भर पडणार आहे. कंपन्या जरी उत्पादन जर्मनीत करणार असतील तर त्यातल्या ज्या प्रोसेसेस आहेत त्या भारतात ते करू शकतात. इथे आपल्याला चीनची स्पर्धा फारशी नाही आहे, कारण चीनवर अमेरिकेचा विश्वास नाही आहे आणि युरोपीय देशांचाही संरक्षण क्षेत्रासाठी चीनवर विश्वास नाही आहे. आणि त्यामुळे जर तुम्हाला अमेरिकेशी जर काही धोरणात्मक सहकार्य करायचं असेल तर अमेरिकेची पहिली अट असते की याच्यामध्ये चीनचा, नुसतं तुम्ही मेटलर्जी वगैरे जे ते असेल तर ठीक आहे, पण चीनचा त्याच्यामध्ये सहभाग नसावा. आणि आजकालचं जे युद्ध आहे ते अतिशय सगळ्यात जास्त ज्याला हायटेक वॉरफेअर म्हणतात, म्हणजे याच्यामध्ये रेडार्स असतील, सिस्टीम्स असतील, कम्युनिकेशन नेटवर्क्स असतील, याच्यामध्ये एकतर ते हवाई दल, रडार्स, ड्रोन्स, क्षेपणास्त्र या सगळ्या गोष्टींचं हे युद्ध असणार आहे. आणि म्हणून मी म्हटलं की नाशिकला असलेला ॲडव्हान्टेज आहे. म्हणून मराठी माणसासाठी शिवाजी पार्क किंवा आझाद मैदानात हिंदी आम्ही शिकणार नाही म्हणून मोर्चा काढण्याची विजन असलेले लोक, आणि नाशिकला केवळ भारतातलं नाही तर जगातलं आघाडीचं संरक्षण क्षेत्रातलं उत्पादन केंद्र कसं बनवायचं, कारण जर रोजगार मिळणार आहे तर तो त्याच्यातनं रोजगार मिळणार आहे. हिंदी वर्तमानपत्र स्वतःच्या पक्षाद्वारे चालवून इतरांना हिंदी शिकायला बंदी करणं, स्वतःच्या ताब्यात असलेल्या महापालिकेत सगळ्यात जास्त हिंदी शाळा चालवणं, उर्दू शाळा चालवणं, ते जाऊ दे, म्हणजे मला त्याच्यावर चर्चाही करायची नाही आहे. पण नाशिकसाठी काही पुन्हा काही ताट वाढलेलं नाही आहे कोणी. तिथे ही बेंगळुरूची स्पर्धा आहे, कारण हिंदुस्तान एरोनॉटिक्स जे नाशिकमध्ये सुरुवातीला मिग विमानांचं उत्पादन करायची, आता तेजस विमानांचं उत्पादन नाशिक जिल्ह्यात होतं. कर्नाटक सरकारचं म्हणणं आहे की त्या हिंदुस्तान एरोनॉटिक्सचं मुख्यालय बेंगळुरूमध्ये आहे. त्याचे अनेक प्रकारचं संशोधन बेंगळुरूमध्ये चालतं. त्यामुळे हे जे नवीन एमका ॲडव्हान्स मल्टी कॉम्बॅट एअरक्राफ्ट जे भारत 5th जनरेशन फायटर जेट बनवणार आहे त्याचं उत्पादन नाशिकला नाही तर बेंगळुरूला व्हायला पाहिजे. त्याच्यात हे जे सगळे आंदोलन करणारे पक्ष आहेत त्यांच्याकडे छाती पिटण्याशिवाय काहीच येत नाही. महाराष्ट्राचा उद्योग कर्नाटकात नेला, महाराष्ट्राचा उद्योग लखनौमध्ये नेला, पण तो उद्योग महाराष्ट्रात यायला पाहिजे याच्यासाठी आपण काय करू शकतो, काय करायला हवं पुढची 2 वर्ष, पुढची 3 वर्ष. कारण दुसऱ्याकडे बोट दाखवणं हे सोपं आहे, पण हे जे येऊ घातलेलं क्षेत्र आहे ते महाराष्ट्रात येणं हाच एक जन्मसिद्ध हक्क आहे अशा दृष्टीने होऊ शकत नाही. कारण 5 राज्य स्पर्धेत आहे, फक्त कर्नाटक नाही आहे, त्याच्यामध्ये योगींचं उत्तर प्रदेशही आहे, कारण त्यांनी लखनौला सगळ्यात मोठा डिफेन्स कॉरिडॉर तयार केलेला आहे. याच्यामध्ये हैदराबादही आहे, कारण हैदराबादमध्येही वेगवेगळ्या प्रकारची क्षेपणास्त्र, UAV वगैरे हे सगळं बनण्याचं हैदराबाद हे प्रमुख केंद्र आहे. अनेक विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रात हैदराबादचा दबदबा आहे. कोईम्बतूर आहे, याच्यामध्ये तमिळनाडूही आहे. आणि त्यामुळे ही स्पर्धा आहे, याच्यात गुजरात नाही आहे बाय द वे, नाही तर पुन्हा बोंब मारायला संधी मिळाली असती की सगळं गुजरातला घेऊन चालले. पण ही 5
शहरं याच्यामध्ये प्रमुख आहेत आणि त्याच्यात महाराष्ट्रातलं नाशिक आहे. नाशिकमध्ये संरक्षण क्षेत्रातलं उत्पादन, हवाई क्षेत्रातलं उत्पादन, वायुदलासाठीचं उत्पादन हे होतच होतं. पण हे केवळ हवाई दलासाठी क्षेपणास्त्र विमानं आहे या दृष्टीने देवेंद्र फडणवीसांनी परवाच एका कार्यक्रमात बोलताना सांगितलं की जरी कॉरिडॉर सगळ्या देशभर असले तरी आत्तापर्यंत झालेली गुंतवणूक बघता, म्हणजे जेव्हापासून आपण संरक्षण क्षेत्र खुलं केलं तेव्हापासून झालेली गुंतवणूक बघता ती गुंतवणूक महाराष्ट्रात सर्वाधिक झालेली आहे. आणि नाशिकला सगळ्यात मोठा कॉरिडॉर हवाई क्षेत्रासाठी वायुदलाच्या दृष्टीने नाशिकला आपण बनवतोय. पण केवळ नाशिक नाही तर नाशिक ते पुणे या मार्गावर अहिल्यानगर, जुना अहमदनगर, तिथे आपलं शिर्डीजवळ खूप मोठं संरक्षण क्षेत्रातलं, तिथेही लष्कराचं प्रमुख केंद्र आहे अहिल्यानगरमध्ये. पुण्यात तर आहेच आहे आणि त्यामुळे हा सगळा पुणे नाशिक पट्टा आहे, तिथे नागपूरला आहे, छत्रपती संभाजीनगरला आहे. आणि त्यामुळे हे सगळे डिफेन्स कॉरिडॉर समृद्धी महामार्गाने जोडले गेलेले आहेत. आणि दुसरीकडनं तो शक्तिपीठ महामार्ग आहे, तो फक्त पर्यटनासाठी नसणारे अशा प्रकारचे उद्योग एकमेकांना जोडले जाण्यासाठी आणि हे सगळे उद्योग बंदराशी जोडले जाण्यासाठी ते महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळे जर खरंच मराठी माणसाच्या महाराष्ट्रातल्या रोजगाराची चिंता असेल तर हे जे $800 अब्ज अपॉर्च्युनिटी संधी उपलब्ध होते त्यातलं 10% जरी आउटसोर्सिंग करून महाराष्ट्रात आले आणि जशी ही संधी मोठ्या कंपन्यांना आहे तशी लघु आणि मध्यम उद्योजकांना ही संधी आहे, स्टार्टअप कंपन्यांना संधी आहे. आजच मी वाचलं नोईडाची कुठली तरी ड्रोन मॅन्युफॅक्चरिंग कंपनी, म्हणजे ते कॉम्पोजिट मटेरियल वगैरे बनवते, हलके सगळ्यात असे धातूचे, कारण ड्रोनसाठी वजन कमीत कमी असणं आवश्यक आहे. त्यांच्यामध्ये काहीतरी $14.5 कोटी रेकॉर्ड इन्व्हेस्टमेंट परदेशी कंपनींनी केलेली आहे. त्यामुळे जर तुमच्याकडे तंत्रज्ञान असेल तरी तुम्ही या क्षेत्रात पुढे राहू शकता. मुद्दा असा आहे की ही जी संधी संरक्षणातल्या गुंतवणुकीमुळे निर्माण होणार आहे, कारण युरोपमध्ये जरी त्यांनी, यातल्या युरोपीय देशांकडे पुन्हा एकदा बोलायचं झालं तर अनेक देशांची बॅलन्स शीट गणलेली आहे आणि त्यांची तूट वाढलेली आहे आणि तरी देखील या नेटोमध्ये राहण्याच्या आग्रहामुळे त्यांना ही तूट वाढवून उत्पादन करायचं आहे. त्यामुळे त्यांचं लक्ष कायम असणार आहे की खर्च आटोक्यात राहायला पाहिजे. आत्ता त्यांना वाटतं आहे की आपण मेक इन इटाली, मेक इन फ्रान्स, मेक इन जर्मनी, मेक इन नेदरलँड्स असं करू शकू. पण जेव्हा त्यांना ते लक्षात येईल की त्यांच्याकडे खर्च हा भारतातल्या खर्चापेक्षा बराच जास्त आहे तेव्हा त्यातल्या अनेक गोष्टी ते भारतात आउटसोर्स करतील. पण त्यासाठी आपण तयार पाहिजे आणि भारत तयार असताना महाराष्ट्र त्याच्यात आघाडीवर असणं आवश्यक आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.